सासरे बाबा, पण हे तुम्हाला मुडव्यात उमयलं कसं? बिमार यायचा काही नेमच नाही सांगतायत नागोराव. हे कधी उमयन काय उमयन, कोणाला कोणती बिमारी होऊ शकते. जीवाचा काय आता भरोसा नाही राहिला आहे. सगळं केमिकलचं खाणं आहे, फवाराचं खाणं आहे. त्याच्यानं कधी काय होईल काही सांगताच नाही येत. शांते ओ शांते, इकडे ये 2 मिनिटं. अरे पावनचार करणं यायच्यासाठी हे सांगा लागेल का तुले? सांगा काय लागते? भाजी कायची बनवत हे सांग ना. अरे भाजी बनव आलू वांग्याची, आणि एखाद्या पोट्ट्याच्या हाताने मी आंबे घेऊन यायला लावतो. आमरस करणं यायच्यासाठी आमरासन पुऱ्या. अरे आंबे कायले विकत आणायला लागते? येईनच पुण्याहून आंबे आणले, हापूस आंबे. चांगली पेटीच्या पेटीत आणले, 2 डझन आंबे आहे त्याच्यातनी. मग कर ना आमरसन पुऱ्या कर मस्त. पापड काढ, कुरोड्या काढ, 1 नंबर पावनचार कर. आता जा स्वयंपाक कर, मला भूक लागली. पाहिजो आलू वांग्याच्या भाजीत गरम मसाला नको टाकजो बा. याच्यासाठी लागीस तर वेगळी कर आणि माझ्यासाठी वेगळी कर. हापूस आंबे तर लय महाग आहे हो नागोरा. किती रुपयाचे आणले तुम्ही ते आंबे? जाऊ द्या ना, सोड ना. खाण्यापिण्यापेक्षा वरचं नाही आहे. मी खा प्यायला कधीच ढक्कल नसतो करत. आपल्याला बाकीच्या शोका आहे नाही ना, मग ढक्कल नाही करायचं. अरे तसं नाही म्हणून राहिलो मी, पण तसं म्हटलं काय काय भाव चालू आहे. जसं आमच्या इकडे कसं 80 रुपये किलो आहे, तर त्या हिशोबानं बा काय रुपये आहे ते? किलोनं नाही भेटत, डझनानं भेटते हापूस आंबे. आता हे 800 रुपये डझनचे होय. कोणते कोणते 1200 रुपयाचे बी आहे. लय आहे असे व्हेरायटीचे आहे. बस तेच विचारू आलो. तुम्ही येऊ का बाई स्वयंपाक करू लागाले? नाही बसली राय, थकून आली पहिले जेवढे धरून तू. बसली राय, बात कर तुम्ही स्वयंपाक. जरा लवकर कर. वसंतरावले डब्बा पाठवायचा आहे तिकडे, ते उपाशी आहे. चालूच आहे ना माझे हात. गडबड कायले करू राहिले? तुमच्या गडबडीत मीठ जास्त पडन नाही तर तिखट जास्त पडन. तुम्ही शांत राहा बरं. तसा जाऊच नको रिंक्या, पान खाल्ल्याशिवाय. तसे खर्च नाही करत ते, नाही तर विचारून घे यायले तू. अरे यायले काय विचार लागते? मला माहित आहे ते कशा आहेत. अरे सल्ल्या कुठं गेलता राजा? मी त्या घरी आवाज झाले आलतो. अरे तू सांग पहिले, तू कुठे गेलता तर? तात्याचा जवळ आला होता बस स्टॉपवर. तर तात्यानं मला पाठवलं, तुला गाडी चालवता येते म्हणे, तू जाय म्हणे, घेऊन ये म्हणे त्याइले. तर आणायला गेलतो. कोणता वय जवाई? लायना आला का मोठा आला? लायनावाला आला, उज्ज्वलाचा नवरा, आणि उज्ज्वलाही आली. अच्छा लायना होय काय? नागोरा? हा बरोबर, नागोरा होय. अच्छा लाईनीवाले होय नाही? अरे मोठेवाले डेंजर आहे मोतीराम. ते तर बस टाकल्यावर केस नाही ठेवत तात्याच्या, फार परेशान करून टाकते. माहीत झालं तसं त्याइले येतेच ते. काय आंबे आणले रे बाबा तात्याच्या जवळनं? अरे बापरे, असा गाडीतनी वास घम घुमू राहिला तो. ओरिजिनल हापूस होय बाबा तो. दरवर्षी आणते ते, आणि त्याला बरोबर माहित बी आहे त्याच्यातलं. हे पुण्याचे होय नागोरा. अरे काय वास येते बाबा, काय टेस्टी लागते तो खाले. तुपासारखाच लागते खाले. खाल्लाय का तुम्ही कधी? नाही आम्ही कायले खाल्ला, आम्हाला खायचे योगच नाही आले. तात्यानं मागच्या वेळेस दिली होती 1 फोड. अरे बापा म्हटलं, अरे याले म्हणते म्हटलं व आंबा. ते खत पाणी कसं देते आणि झाडालेच पिकू देते ना. आपल्या इकडले होय का ते? कार्पेटनं पिकवलेले? नाही पण हापूस आंबाच आहे. माझ्या लक्ष नाही राहिलं सांगायचं. नाही तर मी तात्याला फोन करत होतो आणि म्हणत होतो का तुमच्या जवळच्या हाताने 1 पेटी माझ्यासाठी बोलावून घ्या. पण कसं आहे, तात्याची तब्येत आहे खराब आणि म्हणणं चांगलं नाही वाटत. नाही तर एवढे आंबे खाल्ले आतापर्यंत, पण हापूस आंब्यासारखा आंबाच नाही खाल्ला मी आजपर्यंत. तू एवढी तारीफ करू राहिला मोहन, तर एखादा आता खायला मागाच लागन मला. त्याच्याशिवाय काही जमान नाही का रे म्हणे? आपल्या इकडे भेटत नाही का मोहनदा ओरिजिनल हापूस आंबे? तिथून तू इथं ऑनलाईन बोलावू शकतं, पण ते तेवढे खपले पाहिजे ना. नाही तर खराब झाले तर काय करशील मग? ते अंगावर बसन ते. आता खाली पिलीच होतं तर आंबे आणावं म्हटलं इकाले. बसावं आपल्या चौकात घेऊन, खपतेच. एवढे मागीचे आपल्या गावात घेत नाही. फालतू काय आणू नका, अंगावर बसन तो माल. त्याच्यापेक्षा सस्ता सुस्तावाला आणा. आणि का आपल्या गावातल्या लोकांना खायची आदत पडली आहे सस्तेवाले. हापूस बिपूसच्या मागं नका लागू, फेटून जासान त्याच्यात. हे गोष्ट बरोबर आहे म्हणा. अरे चारा ना रे बा पान, किती वेळची वाट पाहू राहिलो मी तुमची. अरे तुले पान चाराले चालू ना आम्ही. आलता का एसी वाल्याचा फोन? अरे नाही देत रे बा, 15,000 देतच नाही तो. आणि चल हकल, नाही देत तर पाहू दुसरा. नाही का रे बस चेते, बसता का त्याच्याच मागं लागत? उद्यापासून आंबे आणतो इकाले, आंब्याचा सीझन मारतो आणि एकदम मस्त नवीन वाला घेऊन येतो. हे बसू का त्याचा 6 महिने वापरलेला, कसा वापरला आणि काय वापरला, काही फॉल्ट असन म्हणणं चिकू राहिला तो. दे बरं मोहनदा 3 पान बनवू जोरदार. तुम्ही खाता का रे 3 जण? खरंच माणुसकीनं चारता का तू मनापासून? तुम्ही खाता काय पानं एवढं सांगा. मनापासून चारतो काय आणि असं चारतो काय आणि तसं चारतो काय, हे काही पाहिजे नाही. खायचे असन तर खाऊन घ्या. आता पैसे द्यायला तयार आहे मी. हा पण पहिले पैसे द्या आणि नंतर पानं घ्या. तसे पानं नाही आहे भाऊ. किती मारा लागते? 60 रुपये ना? 60 रुपये नाही, 90 रुपये मार. 15 रुपयाचा मसाले पान आहे. जसे जसे दिवस वाढू राहिले तसे तसे किमता वाढू राहिल्या. डायरेक्ट 8 रुपयाचं पान 10 रुपयाला केलं, आता 15 रुपयाले. गती करशील का 100 रुपयाचं पान? 10 रुपयाचे तर मोहन 23 पानं भेटते. किती पैसे बनवशील त्याचे? आणि त्याच्यात लागणारं मटेरियल हे नाही दिसू राहिलं का तुले? सोप महाग झाली, सुपारी महाग झाली, इलायची महाग झाली, लवंग महाग झाली. हे नाही दिसू राहिलं का तुले? बस तुले पानच दिसू राहिले का? 10 रुपयाचे 22 भेटते आणि 23 भेटते. घे, एवढं भाषण काय ठोकू नको. हे 90 रुपये घेत आले आणि मागचे आहे म्हटलं 15 रुपये, 105 टाक पुरे. ते नंतर पाहू. आता हे घेऊन घे पहिले. नंतर म्हणजे कवा आता?
नंतर म्हणजे आता आंबे खपल्यावर देतो ना. आणि चल लाव, एकदम मस्त जबरदस्त पानं लाव. आणि तुला तर माहित आहे आमच्या दोघांचे पानं, हं? सगळं जास्त जास्तच पाहिजे. तात्याची तब्येत चांगली असती हे मुळव्यात नसता उमयला त्याले. त्या वावरात म्हटलं जरा मटणाचा बेत करत होतो. माझी इच्छा तेच होती. लय दिवस झाले म्हटलं काही पार्टी गिर्टी केली नाही खाराखुरा पावनसार. आता करून घेत होतो. अरे तुमचं सगळं बरोबर आहे, ते तर झालंच, पण अधिक महिना चालू झाला ना, आता कुठं खाता? अरे हो, अधिक महिना चालू झाला, आता काय तर जमते अधिक महिना झाल्याशिवाय. अरे जाऊ द्या ना, अधिक महिना चालू झाला तर आता आंब्याचं सीझनही चालू झालं ना. आता आमरसवर भारी, खारा नाही तर गोड पावनसार. स्वयंपाक झाला आहे, कुठं बसता जेवाले? हॉलमध्ये जाण ना आई, स्वयंपाक खोलीत कुठं बसता, गरमी होते ना. हॉलमध्ये आण कूलर समोर. बरं बरं. वा 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 वा, लय जोरदार. सासूबाई, लय जोरदार आमरस केला तुम्ही. जरासं तूप पाहिजे फक्त याच्यावर. थांबा मग, तूप आणतो तुमच्यासाठी. काव पोट्टे, आंब्यावरच भिडली काय? जेवण जेवण करणं, आंबेच खाऊ राहिली तवाची. तिचं तसंच आहे, तिला आंबेच पाहिजे खायले. तिला भाजी पोळी काहीच नाही पाहिजे. आंब्याला आवडीचे आहे तिच्यावाल्या. रोज सकाळ संध्याकाळ आंबे आणायला लागते तिच्यासाठी, नाही तर लढते ते. शांते, इकडे ये 2 मिनिटं. हा आली. काय म्हणता आता? अरे काय आमरस केला का काय केला काही समजून नाही राहिलं. अरे याच्यात साखर इकडं तर टाक. साखर टाक, तूप टाक, पाणी आणून दे, काहीच नाही. शुगर आहे तुम्हाला? हा? साखर घेऊ नका वरतून. तो आंबाच पा किती गोड आहे तर. आम्हाला असं किती गोड लागू राहिला, तुम्हाला वरतून साखर पाहिजे. तूप आणून देतो आणि पाणी आणून देतो. जे आहे ते खा चुपचाप. हे ताट उचल आणि ठेवून दे अंदर. मी काही जेवत नाही. चुपचाप साखर आण त्याच्यावर, आमरसावर. हे काय मला गोड लागून नाही राहिलं. साखर आण म्हणजे आण. थांबा थांबा, आणतो. काय बाबा, शुगर असून बी काही ऐकून नाही राहिला माणूस. नुसतं साखर खाते. पहिलेच तर एवढा गोड आहे तो रस. तूपही आणजो वरतून टाकाले. आणि सरगुंड्या थोड्याशा घेऊन येतो. आणतो, सगळंच आणतो. थांबा जराशे. त्या बापाले समजावून सांग ना जराशी. ऐकत नाही ना माय म्हटल्यानं. शुगर आहे त्याले आणि वरतूनच साखर पाहिजे म्हणते. आंबाच तर किती गोड आहे हा. आणि अधिक त्याच्यावरच साखर घेऊ राहिले. का बाबा, हे काय वय नाटक तुमचेवाले? शुगर आहे तुम्हाला? साखर कमी खा ना जराशे. हा, ऑपरेशन झालं ना तुमचंवालं. अरे काहीच तर गोड नाही आहे तो आंबा. विचारा, तुमच्या जवळले विचारा, गोड आहे का आंबट आहे तर. एवढा गोड आहे आंबा आणि तुम्ही म्हणता का गोड नाही आहे? साखर पाहिजे म्हणता वरतून. आता सगळ्याले पानं चारले, नाही तर मग म्हणता तुम्ही घडी घडी काही चारत नाही, हे नाही ते नाही. आता सगळ्याला चारले तर महिनाभर काही बोलायचं नाही. आज म्या चारले, उद्या सल्ल्या काका तू चारजो, मग शाहरुख काका तू चारजो, मग मन्यादा तू. अरे त्या चारलेले तू तर वापस घेऊन राहिला. आज तू चारजो, उद्या तू चारजो करून. जाऊ द्या, नका चारू. आमच्याच पासून खाऊन घेत जा फक्त. एक नंबर पुरली तुला एसी. 15,000 रुपयातनी सॅमसंगची एसी उराली आता घरी. आम्हाला माहित होतं का 15,000 देणारच आहे तो. त्याला पुरो का नाही पुरो, आपल्याला पुरू राहिला ना. बस चले रिंक्या. बरोबर गेम जमवला पण ते ना. 15,000ची राजा एसी 6 महिने वापरलेली, 45,000ची नवीन आहे ना. किती पुरली त्याला ते. आणि त्याच्यात एका दिवसभर चालू थोडी राहते त्याची एसी. स्वतः तिकडेच राहा ड्युटीवर. तिकून आल्यावर राहे. आणि ते बी वॉरंटी पिरियड मध्ये आहे म्हणते ते. 2 वर्षाच्या 7 महिने झाले. यायला बल्ला भेटते असा फायद्याचा सौदा. यायला कुठं भेटते? रिंक्याला सांगितलं होतं त्यानं. तो रिंक्यासाठी झाला होता. रिंक्यानं 10,000च मागितला म्हणते. अरे अरे वामन भिंगोटे गेला रे इकून. मिलिंद काका होते त्याच्यासोबत. भीमा भाऊ होते. जाऊ दे ना, गेला तर गेला, काय करावं लागते आपल्याला, त्याचं काय घेणं नाही. नाही नाही, आता माहीत पडन काय आलं काय नाही तर. नाही 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 नाही, हा दुसरा शो राहते ना, दुसऱ्या शोची लिहा लागते काय. बरं बरं, पहिला तर शो होऊ द्या तुमचा आला. हा हा हा. नामदेवराव, अरे गाडी गेली म्हटलं इथून वामन भिंगोट्याची. मिलिंद काका होते, भीमा भाऊ होते त्याच्यासोबत. काय बोलू राहिले, कुकडे गेली? मला वाटते तात्याच्या घराकडेच गेले हे. तात्याला मारायला तर नाही गेले हे. चला बरं, तात्याच्या घरापासून पाहून येऊ. नामदेवराव, लवकर सल्ल्या, शाहरुख या, मन्या, मोहनले फोन करा. लवकर करा, बोलावून घ्या त्याला लवकर तात्याच्या घरापाशी. हॅलो, कुठं आहे तुम्ही? लवकरात लवकर तात्याच्या घरापाशी या. पण झालं काय ते तर सांगा. अरे इथं हा वामन भिंगोटे आला, सोबत भीमा भाऊ बी आहे आणि मिलिंद काका आहे. मला वाटते काहीतरी वादविवाद घालायला आले. तुम्ही लवकरात लवकर या. बस 2 मिनिटात आलो. शाहरुख या, तात्याच्या घरी वामन भिंगोटे आणि त्याच्या 2 सोबती आले म्हणते. लवकर चाल. बस गाडीवर बस. पाटील आणि देवानंद भाऊले लवकर फोन. त्याले कायले लावता, ते तर वावरात असन कामोकामी. आपण असतं एवढे जण भारी पडतो त्याले. अंदर चला लवकर. नमस्कार जावई बापू, नमस्कार. ओळखलं का आम्हाला? नमस्कार नमस्कार. नाही ओळखलं नाही तुम्हाला. ओळखलं नाही? अरे इथून 5 वर्षानं होणारा सरपंच आहो मी. काय म्हणते उज्ज्वला, त्या ओळखलं मले? वा वा, तुम्हाला नाही ओळखीन का? तुमच्या घरी तर खेळायला येत जाऊ मी लहानपणी. मॅ म्हटलं आता तूही नाही ओळखत काय? काय म्हणते आता त्याला बापाची तब्येत? बाबाची तब्येत आता ठीक आहे ना.
भिंगोटे आला म्हटलं घरी. उठा ना. अरे आताच्या आता झोपले का लगे? अरे वामन भिंगोटे आला म्हटलं घरी. झोडप धरून मग त्याला हाकल लवकर इथून. अरे उठा ना जराशे. तो तुम्हालाच भेटायला आला वाटते. अरे झोपू दे ना थोडंशी. आमरा सांगत आला जरासा गोळ्या घेतल्या तर. वामन भिंगोट्याले आता या लागत होता काय? कायले आला विचार तर सही का डायरेक्ट आली इकडे? काय काम असून दुसरं काही? कायले आला विचार त्याले. भांडण नाही लावते आणि भेटायला येते का? तुम्ही येत नका जाऊ मा घरी. तुम्हाला सांगू राहिलो आता 4 चौकात. हे असं आहे म्हणजे आलो नाही तर येत काऊन नाही म्हणते आणि आलो तर येत नको जात जाऊ म्हणते. सांगा आता जवाई बापू तुम्हीच सांगा आता. हे काय पद्धत होय काय? पहा किती वेळचं उभा आहे. हां पण बसाले काही म्हणून नाही राहिल्या शांता वहिनी का बसा का काही काही चहा मांडतो का थंड काही करतो काहीच नाही. हे असं आहे. तुमच्याही गावात असंच आहे काय? अरे बसा ना बसा. शिका काही शांता वहिनी. जवाई बापू बसून शिका. पाहुण्याले कशी इज्जत द्यायला लागते शिका जराशी. कोणतं काम कोणतं होतं तुम्हाला? काय म्हणते वामन भिंगोटे? कसं काय आगमन केलं तुम्ही सरपंचाच्या इथं? हेच विचारू राहिली मी तवाची त्याले का कसं काय आगमन केलं बा. नमस्कार जवाई बापू. कधी आले? मी आजच आलो सकाळी नामदेव काका. हे दोघं मागच आले. यायले वाटू आलं काय करतो आणि काय नाही. यायले वाटलं असं का तात्यालेच मारायला आलो काय? अरे तुम्ही सांगा आता जवाई बापू. का आता इथं एवढं मोठं ऑपरेशन झालं सरपंच साहेबाचं तर एक सरपंच होणाऱ्या इथून 5 वर्षानं सरपंच म्हणजे मी वामनराव भिंगोटे आता त्याला भेटायला नाही येऊ शकत काय? तुम्ही सांगा. वा वा काहून नाही? गाव दड्याचं काम आहे. सरपंच साहेबाचं एवढं मोठं ऑपरेशन झालं तर भेटायला तर याच लागते. तर तसंच मग आम्ही 3 जण भेटायला आलो सरपंच साहेबाले. काय कशी तब्येत आहे तर काय म्हणते सरपंच साहेब? जा आंध्र जा आणि भेटा त्याले. येतो जवाई बापू. जरा भेटतो म्हटलं सरपंच साहेबाले. अरे नमस्कार नागोराव. नमस्कार हो नागोराव. कधी आले? सकाळीच आलो. का कायले आला वामन भिंगोटे इथं? भेटीला आलो म्हणते तो. पाहतो ना त्याची कायची भेट होय. काय म्हणते सरपंच साहेब तब्येत पाणी आता? तुमच्या आशीर्वादानं तर चांगलीच तब्येत आहे. बस उद्यापासून चालायला लागतो जसा होता तसं. आमचा आशीर्वाद नाही लागू राहिला ना तुम्हाला? आमचा आशीर्वाद जर लागला असता तर सरपंच थोडी असते तुम्ही. हो काय उद्यापासून समजा मग चालायला लागू राहिले. बरं आहे बा. आम्हाला वाटलं बघा नाराजच आहे का तुम्ही आमच्यापासून. कारण कसं आहे वहिनीनं थांबवलं. वहिनी म्हणे कायले आले म्हणे. आणि काही बसवलंही नाही आम्हाला म्हणून विचार पडला आम्हाला. नाराजी म्हणजे नाराजी तर राहणारच आहे ना. हे नाराजी खतम नाही होणार आहे काही. हे असं आहे तुमचं. आम्ही आलो इथं तुमची भेट घ्यायले आणि तुम्ही जुनेच वादविवाद घेऊन बसले आहे डोक्यात. बस मिटून टाका लागते. तात्पुरता राग असते माणसाच्या मनात. बस विषय मोकळा करा. आता काय बसतात हेच ते घेऊन. तुमचं कसं आहे वामनराव? तुम्ही तोंडावर गोड बोलता आणि मागून काळ्या करता. म्हणून कसं आहे एक टाइमले सरपाशी मित्रता करा पण तुमच्याची नाही असं काम झालेलं आहे. कायले आले तुम्ही इथं? तुमचं झालं ना. तुम्ही भांडणं करता मोर्चा आणता आमच्या अंगावर आणि आता घरी येऊन भेट घेऊन राहिले. जाऊ द्या ना वहिनी. झालं ते झालं. आता इतक्या वेळ तर बसलोय तर काही थंड तर आणा बा. काही शरबत काही म्हटलं आपलं आंबे गिंबे हापूस आंबे आणले वाटते जवयानं. नातीपाशी दिसले ना मला खातानी. आणा ना जराशे आम्हाला तर पाहू द्या हापूस आंब्याची टेस्ट कशी आहे तर पुण्याची. 2-3च होते झाले खतम. एक त्या पोट्टीनं खाल्ला बस. अर्धा डझनच आणले होते. बरं बाबा काही लिंबू शरबत करता का? आता लिंबूही नाही आहे. एवढा मोठा बगीचा असून लिंबाचा. साखर झाली खतम. साखर नाही आहे. मी देऊ 10 रुपये. 10 रुपयाची घेऊन या. 5 रुपयाची साखर आमच्या ह्याच्यात टाका आणि 5 रुपयाची राहू द्या परी पाहुणे आल्यावर. काय तुम्ही बी मस्त करता सरपंच साहेब तुम्ही पाहुण्याचं स्वागत. स्वागत आम्ही पाहुण्याचं जसं करायचं आहे तसंच करतो पण पाहुण्याचं करतो कोणाचंही नाही करत. चला येतो मग बा. काळजी घ्या स्वतःची. नामदेवरावचा आवाज आला ना मला. दिलीप भाऊ नामदेवराव अरविंदराव आले का ते बी? हा आले ना ते. एक काम कर 4-5 हापूस आंबे काप आणि त्याला मस्त सगळ्याला दे जाय. तात्यानं तुम्हाला द्यायला लावले. हापूस आंबा आहे खाऊन पा. वा वा शांता काकू. हापूस आंबा खाऊन तर मन एकदम शांत झालं माय. एक नंबर होता. धन्यवाद जवाई बापू धन्यवाद. खरंच लय जोरदार आंबा होता बा. असा आंबा आजपर्यंत नाही खाल्ला. मोहन जसा म्हणे तसाच आंबा आहे हा. चला येतो.